हाय, हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. कशा आहात? तर माझ्या मुलीची फर्माईश होती की मम्मी व्हेज बिर्याणी बनव, कारण ती व्हेजिटेरियन असल्यामुळे तिला व्हेज बिर्याणी फार आवडते. मग मी बनवली ती आज मस्त अशी व्हेज बिर्याणी. तर सगळ्यात आधी फ्लॉवर कट केला, परसबी, गाजर, बटाटा आणि पनीर घेतलेलं आहे. 1 वाटी मटर घेतलेलं आहे. पनीर कट करून घेतलं. ह्या भाज्या छान धुवून घेतलेल्या आहेत आणि एक पेस्ट बनवलेली आहे कोथिंबीर, पुदिना, आलं, लसूणची. आता भाज्यामध्ये मी मसाले टाकणार आहे. धनी पावडर घालणार आहे, बिर्याणी मसाला, हिरव्या मिरच्या, लाल काश्मीरी मिर्च पावडर, गरम मसाला, हळद, लाल तिखट, मीठ आणि याच्यामध्ये आपण बनवून घेतलेली 2 चम्मच पेस्ट घालणार आहे. ही पेस्ट थोडीशी मी ठेवलेली आहे नंतर फोडणीमध्ये घालायला. आणि आता याच्यामध्ये मी 2 चम्मच दही घातलेलं आहे. दही थोडं कमी घातलेलं आहे कारण थंडी आहे, भरपूर सर्दी न हो म्हणून. तर ह्या सगळ्या भाज्या छान मी अशा मसाला लावून मिक्स करून घेतलेल्या आहेत. आता याच्यामध्ये थोडंसं मी पाणी घातलं होतं म्हणजे किंचित भाज्या ओल्या व्हायला. आणि भाज्या मी साईडला ठेवल्या. इकडे एका टोपामध्ये गरम करायला पाणी ठेवलं. त्यामध्ये खडे मसाले घातले, मीठ घातलं आणि 2 वाट्या बासमती राईस जे होता ते धुवून घातलेला आहे. आता राईस शिजेपर्यंत मी इकडे एक टोप घेतला. त्यामध्ये तेल घातलेलं आहे, उभा चिरून घेतलेला कांदा घातलेला आहे बिरिस्ता बनवायसाठी आणि आपला राईससुद्धा चांगला शिजलेला आहे. त्याला मी 80% शिजवलेला आहे. तर बिरिस्ता मी तयार करून घेतलेला आहे. त्याच्यामधलं तेल काढलं, जेवढं लागतं तेवढं तेल ठेवलेलं आहे. शाही जिरा घातला, खडे मसाले घातले आणि कांदा घातलेला आहे, उभा चिरलेला, हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत आणि जी पेस्ट राहिली होती ती घातली. 2 लाल टोमॅटो मी बारीक चिरून घातलेले आहेत. थोडासा बिरिस्ता घातला. याला चांगलं मिक्स करून परतून घेतलं आणि ज्या मसाला लावलेल्या भाज्या होत्या त्या टाकल्या याच्यामध्ये आणि याला परत एकदा चांगलं परतून घेतलेलं आहे भाज्यांना. आता याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आणि 2 चम्मच मी याच्यामध्ये वाटण घातलेलं आहे आणि हे चांगलं मिक्स करून घेतलं व्यवस्थित आणि याला 10 ते 15 मिनिटं शिजायला ठेवलेलं आहे. म्हणजे भाज्यांना तेल सुटेपर्यंत आणि भाज्या शिजेपर्यंत. तर बघू शकता तुम्ही मस्त याला तेल सुटलेलं आहे मसाल्याला आणि भाज्या पण चांगल्या शिजलेल्या आहेत. आता याच्यामधली मी अर्धी ही भाजी काढून ठेवली. याच्यामध्ये थोडासा बिरिस्ता, कोथिंबीर, पुदिना घातला आणि आपला राईस टाकून पसरून घेतलेला आहे. वरून थोडासा बिरिस्ता, कोथिंबीर घातला, पुदिना घातला, ज्या राहिली होती ती भाजी काढलेली ती टाकली, पसरून घेतली आणि वरून याच्यावरती राईस टाकून, पुदिना, कोथिंबीर, बिरिस्ता टाकून थोडीशी मी याच्यावर हळदीचं पाणी करून टाकलं होतं थोडंसं आणि आपली बिर्याणी तयार झालेली आहे. थोडंसं याच्यावरती तुम्ही आता तूप घालू शकता किंवा खाताना घातलं तरी चालेल आणि ही आपली बिर्याणी तयार झालेली आहे, व्हेज बिर्याणी. तर कसा वाटला व्हिडिओ, कशी वाटली बिर्याणी नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.